हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. कविताज क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या भागात आपण हा 3D क्रोशाचा टेबल क्लॉथ कसा बनवायचा हे पाहणार आहे. यामध्ये तुम्ही लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवू शकता. तर सुरुवातीला इथे मी पांढऱ्या कलरच्या लोकरीने स्लिप नॉट घातली आहे आणि त्यानंतर आता 4 चेन विणून मी पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच देणार आहे. यानंतर आता या रिंग मध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. तर सुरुवातीला मी 3 चेन घातलेत आणि आता आपल्याला वेलदोड्याचं स्टिच म्हणजेच बबल स्टिच घालायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सुईवर वेढा घेऊन अशा पद्धतीने होल मधून हा धागा बाहेर काढायचा आहे आणि असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे. यानंतर या सर्व टाक्यांमधून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक चेन घातल्यावर हा आपला इथे पहिला बबल स्टिच म्हणजेच वेलदोड्याचा स्टिच तयार झाला. त्यानंतर एक चेन घालून मी पुन्हा आणखी 5 बबल स्टिच विणून घेणार आहे. तर प्रत्येक बबल स्टिचच्या मध्ये आपल्याला एक चेन घालायची. या ठिकाणी माझं 6 वेळा बबल स्टिच आणि एक चेन असं विणकाम करून झालेलं आहे. आता आपल्याला पहिल्या ज्या 3 चेन होत्या त्यामधल्या तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. इथे माझा पहिला राऊंड पूर्ण झालाय. आता दुसऱ्या राऊंड साठी मी पुन्हा 3 चेन घालून घेतलेत आणि आपल्याला एक चेनच्या गॅप मध्ये आता विणकाम करायचंय. तर इथे सुरुवातीला 3 चेन घातल्या त्या ठिकाणी आपल्याला गॅप दिसेल, पण तो आपल्याला पकडायचा नाहीये, तो आपल्या बबल स्टिचच्या जोडून आहे. तर पुढचा जो एक चेनचा गॅप आहे तो मी इथे पकडलाय. तर त्या ठिकाणी मी एकूण 2 बबल स्टिच घालून घेणार आहे एकाच ठिकाणी आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक चेनचा गॅप द्यायचा आहे. आता पुन्हा दुसऱ्या एक चेनच्या गॅप मध्ये मी आणखी 2 बबल स्टिच घालणार आहे आणि एक चेन विणणार आहे. तर अशाच पद्धतीने या राऊंड साठी आपल्याला 6 वेळा 2 बबल स्टिच एकाच ठिकाणी आणि एक चेन असं विणकाम करायचं आहे. तर हे मी शेवटपर्यंत विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. इथे आता माझं 6 वेळा 2 बबल स्टिच आणि एक चेन असं विणकाम कंप्लीट झालेलं आहे. आता या तिसऱ्या चेन मध्ये मी स्लिप स्टिच घालणार आहे आणि आपला हा दुसरा राऊंड अशा प्रकारे इथे कंप्लीट होतोय. आता तिसऱ्या राऊंड साठी मी पुन्हा 3 चेन घालते आणि यानंतर आता आपल्याला 2 बबल स्टिचच्या मध्ये पुन्हा 2 बबल स्टिच घालायचे. पुढे एक चेन घालून आपल्याला या नंतरच्या येणाऱ्या एक चेनच्या गॅप मध्ये एक बबल स्टिच विणायचा आहे आणि या बबल स्टिच नंतर मी पुन्हा एक चेनचा गॅप ठेवणार आहे.
पुन्हा आता आपल्याला याच पद्धतीने विणकाम करत जायचंय, म्हणजेच 2 बबल स्टिचच्या मध्ये आपले 2 बबल स्टिच येणार आहेत, त्यानंतर एक चेन आणि पुढचा एक चेनचा जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक बबल स्टिच घालायचा आहे आणि एक चेनचा गॅप ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं 6 वेळा हे विणकाम रिपीट होणार आहे. तर हे मी शेवटपर्यंत असं विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. या ठिकाणी आता मी शेवटपर्यंत विणकाम केलेलं आहे. आता पहिल्या ज्या 3 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि यानंतर आपला तिसरा राऊंड इथे कंप्लीट होतोय. आता मी इथे एक चेन घालून ही लोकर कट करून घेते आणि यानंतर आपल्याला पिंक कलरची लोकर याला जोडून घ्यायची आहे. या ठिकाणी मी फेंट पिंक कलरची लोकर वापरली आहे. तर ही सुरुवातीला मी स्लिप नॉट घालून जिथे आपण 2 बबल स्टिच घातले त्याच्यामध्ये जोडून घेणार आहे. आणि आता इथे आपल्याला एकूण 6 चेन घालायच्या आहेत. यातल्या 2 चेन हा आपला पहिला हाफ डबल क्रोशे असणार आहे आणि उरलेल्या 4 चेनचा आपल्याला पिकोट तयार करायचा आहे. म्हणजेच आपण जी दुसरी चेन घातली त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे 4 चेनचं एक पिकोट तयार होतं. आता आपल्याला पुन्हा सेम त्याच ठिकाणी आणखी एक हाफ डबल क्रोशे घालायचं आहे. यानंतर आता मी एक चेन घालून पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालणार आहे. पुन्हा एक चेन, नंतरच्या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि आता आपले 2 बबल स्टिच आलेत त्याच्यामध्ये मी एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 4 चेनचं पिकोट तयार करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी 4 चेन आणि हा जो हाफ डबल क्रोशे घातला त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच घालायचं आहे. आणि पुन्हा एक हाफ डबल क्रोशे सेम ठिकाणी. यानंतर एक चेन घालून पुन्हा आपल्याला पुढच्या 2 वेळा येणाऱ्या एक चेनच्या गॅपमध्ये हाफ डबल क्रोशे एक चेन असं रिपीट करत जायचं आहे. आणि आता पुन्हा पुढे जे 2 बबल स्टिच येत आहेत त्याच्यामध्ये मी एक हाफ डबल क्रोशे, 4 चेनचं पिकोट आणि एक हाफ डबल क्रोशे असं विणकाम करणार आहे. तर याच पद्धतीने हा जो पॅटर्न आपण इथे केलेला आहे तो आपल्याला एकूण 6 वेळा रिपीट होणार आहे. तर अशा पद्धतीने मी शेवटपर्यंत विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. इथे आता मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतले. आता आपल्याला पहिला जो हाफ डबल क्रोशे घातला म्हणजेच पहिल्या ज्या 2 चेन घातल्या त्या ठिकाणी स्लिप स्टिच घालायचं आहे. अशा पद्धतीने पिंक कलरचा आपला पहिला राऊंड इथे कंप्लीट झालाय. यापुढे आपल्याला ऍक्च्युअल पाकळ्यांचं विणकाम करायचं आहे. नेक्स्ट राऊंडसाठी आपल्याला नेहमीप्रमाणे डाव्या साईडला विणकाम न करता उजव्या साईडला विणकाम करायचं आहे. तर उजव्या बाजूला मी 2 स्लिप स्टिच घालणार आहे. अशा पद्धतीने आपलं विणकाम उजव्या साईडला आलेलं आहे. आता आपल्याला या 4 चेनचं पिकोट जे तयार केलंय आपण त्यामध्ये 5 डबल क्रोशे घालायचे.
यानंतर आता मी एक चेन घालणार आहे आणि पुढे पुन्हा आपल्याला सेम ठिकाणी 5 डबल क्रोशे घालायचे आहेत. आता आपल्याला इथे जे हाफ डबल क्रोशे घातलेत त्यामध्ये 3 वेळा एक चेनचा गॅप मिळतोय. त्यातल्या मधल्या गॅप मध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचंय. यानंतर पुढच्या 4 चेनच्या पिकॉट मध्ये आपल्याला पुन्हा सेम पद्धतीने पाकळी विणून घ्यायची आहे. म्हणजेच 5 डबल क्रोशे घातल्यानंतर आपण एक चेन घालणार आहे आणि पुन्हा 5 डबल क्रोशे घालणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पाकळ्यांना जास्त टोक द्यायचं असेल तर तुम्ही एक चेन ऐवजी 2 चेन सुद्धा घालू शकता. पण इथे मला पाकळ्यांचा आकार गोलाकार हवा होता म्हणून मी फक्त एक चेनचा गॅप ठेवला आहे. यानंतर आता मी पुन्हा मध्यभागी एक चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे आणि अशा पद्धतीने इथे मी या 2 पाकळ्या केलेल्या आहेत. सेम अशाच आपल्याला उरलेल्या 4 पाकळ्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत. तर इथे माझ्या एकूण 6 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला शेवटी जे 3 वेळा एक चेनचे गॅप आलेत त्यामधल्या मध्यभागी असलेल्या एक चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. या ठिकाणी गुलाबी रंगाच्या माझ्या 2 लाईन कंप्लीट झाल्या. आता तिसऱ्या लाईनसाठी आपल्याला इथे जो आपला पाकळीच्या खाली एक चेनचा गॅप आलेला आहे त्या ठिकाणी विणकाम करायचं आहे. तर हे विणकाम आपल्याला पुढच्या साईडने न करता मागच्या साईडने करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे स्लिप स्टिच घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 3 चेन घालायचे आहेत. हा आपला पहिला डबल क्रोशे असणार आहे. यानंतर पुन्हा आपलं 4 चेनचं पिकोट येणार आहे. तर इथे मी एकूण 7 चेन घातल्या. आता आपल्याला तिसऱ्या चेनला स्लिप स्टिच घालायचे. पुढे आता आपल्याला 3 चेन घालायचे आणि आता पाकळीच्या दुसऱ्या बाजूचा जो एक चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी आपल्याला पुढचा डबल क्रोशे घालायचा आहे. पुन्हा आता आपल्याला इथे 4 चेनचं पिकोट तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 4 चेन घालणार आहे आणि या डबल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. यानंतर आता 3 चेन घालायचे आणि आता पुढच्या पाकळीसाठी आपल्याला पुन्हा खालचा जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये अशा पद्धतीने मागच्या साईडने एक डबल क्रोशे घालायचे आणि पुढे 4 चेनचं पिकोट इथेही आपल्याला तयार करायचं आहे. यानंतर आता मी पुन्हा 3 चेन घालणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत पाकळीच्या दोन्ही साईडला एक डबल क्रोशे, 4 चेनचं पिकोट आणि 3 चेन असं विणकाम करून घ्यायचं आहे. तर हे विणकाम एक चेनच्या गॅपमध्ये होते याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पहिल्या ज्या 3 चेन घातल्या त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये
पुन्हा एक चेन आणि त्यानंतर आता पुढच्या पाकळीला आपल्याला एक चेनच्या गॅपमध्ये विणकाम करायचं आहे. तर इथे आपला एक डबल क्रोशे आणि 4 चेनचं पिकोट येणार आहे. यानंतर पुन्हा एक चेन आणि आता सेम पाकळीच्या दुसऱ्या बाजूला जो एक चेनचा गॅप आहे खालच्या बाजूला, तिथे आपल्याला एक डबल क्रोशे घालायचा आहे. यानंतर पुन्हा एक चेन येणार आहे. तर अशाच पद्धतीने प्रत्येक पाकळीला आपल्याला एकाच ठिकाणी 4 चेनचं पिकोट मिळणार आहे. तर आता पुढच्या पाकळीचं विणकाम मी करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पाकळीला आपल्याला एका ठिकाणी 4 चेनचं पिकोट आणि नंतर एक डबल क्रोशे असं मिळत जाते. तर अशा पद्धतीने मी शेवटपर्यंत विणकाम करून घेते. इथे आता मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. तर आता मी पहिल्या ज्या 3 चेन घातल्या त्यामधल्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून घेते. आता पुन्हा आपल्याला उजव्या साईडला स्लिप स्टिच घालायचं आहे. आणि यानंतर आता आपण नेहमीप्रमाणे 4 चेनच्या पिकोटमध्ये आपले पाकळीचं जे डिझाईन आहे ते करून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 5 डबल क्रोशे, त्यानंतर 1 किंवा 2 चेन, पुन्हा 5 डबल क्रोशे आणि त्यानंतर पाकळीच्या दुसऱ्या साईडला आपण जो एक डबल क्रोशे घातलेला आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे माझा हा डबल क्रोशे आलाय, त्या ठिकाणी मी स्लिप स्टिच घालून घेतले. आता पुन्हा पुढच्या 4 चेनच्या पिकॉटमध्ये आपण पाकळीची प्रोसिजर करणार आहे. यानंतर पुन्हा पुढचा जो डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर या ठिकाणी मी पहिले 2 पाकळ्या करून दाखवलेल्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला बाकी सर्व पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. तर या राऊंडच्या शेवटी आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जितक्या पाकळ्या मिळाल्या तितक्याच पाकळ्या मिळणार आहेत. तर आता उरलेल्या सर्व पाकळ्या मी विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया. या ठिकाणी मी शेवटपर्यंत पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत. आता आपण सुरुवातीला उजव्या साईडला जो स्लिप स्टिच घातला त्यामध्ये पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा फेंट गुलाबी रंगाच्या पाकळ्यांचा 6वा राऊंड कंप्लीट झालाय. तर या ठिकाणी मी एक चेन घालून ही लोकर कट करून घेतली आहे. यानंतर डार्क गुलाबी रंगाची लोकर आपल्याला या पाकळ्यांना जोडून घ्यायची आहे.
त्यासाठी इथे सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे स्लिप नॉट घालणार आहे आणि त्यानंतर पाकळीच्या खाली जो 1 चेनचा गॅप येतोय तिथे आपल्याला हे जोडायचं आहे. यानंतर आपल्याला एकूण 7 चेन विणून घ्यायचे आहेत. त्यातले पहिल्या 3 चेन हा आपला डबल क्रोशे असणार आहे आणि उरलेल्या 4 चेनचं आपलं पिकोट तयार होणार आहे. तर त्यासाठी आपण तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालतो. यानंतर आता आपल्याला पुन्हा 3 चेन घालायचे आहेत आणि पाकळीच्या दुसऱ्या साईडला मी पुन्हा एक खांब घालून 4 चेनचं पिकोट इथे सुद्धा तयार करून घेणार आहे. म्हणजेच या राऊंडसाठी आपल्या पाकळ्या पुन्हा डबल होणार आहेत. तर प्रत्येक पाकळीच्या मागे आपल्याला 2 पाकळ्या मिळणार आहेत. पुन्हा 3 चेन आणि आता पुढच्या पाकळीला 1 डबल क्रोशे आणि त्यानंतर 4 चेनचं पिकोट. पुन्हा 3 चेन आणि पाकळीच्या दुसऱ्या साईडला 1 डबल क्रोशे आणि 4 चेनचं पिकोट. तर अशा पद्धतीने आपल्याला पाकळीच्या दोन्ही साईडला 4 चेनचे पिकोट मिळत जाणार आहेत. तर असंच मी शेवटपर्यंत विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. तर आता शेवटी आपल्याला इथे सुरुवातीला ज्या 3 चेन घातल्या त्यामध्ये स्लिप स्टिच घालून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. यानंतर पुन्हा उजव्या साईडला स्लिप स्टिच घालून मी पुढच्या राऊंडची सुरुवात करते. आता आपल्याला हा जो 4 चेनचा पिकोट आहे त्यामध्ये पाकळीचं विणकाम करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 3 चेनचा गॅप मिळतोय. त्यामधल्या दुसऱ्या चेनला आपल्याला स्लिप स्टिच द्यायचं आहे. पुन्हा पुढच्या 4 चेनच्या पिकोटमध्ये मी दुसरी पाकळी विणून घेणार आहे. आता यानंतर 3 चेनचा गॅप आहे त्यामधल्या दुसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच घातलाय. अशा प्रकारे पहिल्या 2 पाकळ्या मी इथे करून दाखवलेल्या आहेत. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकी सर्व पाकळ्या करून घ्यायच्या आहेत.
या ठिकाणी माझा 8वा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि इथे आपल्याला एकूण 24 पाकळ्या मिळालेल्या आहेत. इथे दुसऱ्या लाईनला आणि चौथ्या लाईनला आपण पाकळ्या डबल केल्या आहेत. आता पुढच्या सर्व राऊंडला आपल्याला फक्त सिंगल पाकळ्या येतील असं विणकाम करायचं आहे. कुठेही आपण पाकळ्यांची संख्या वाढवणार नाही आहे. तर 9व्या राऊंडसाठी मी इथे पाकळीच्या खाली जो 1 चेनचा गॅप आहे तिथे स्लिप स्टिच घातला आहे. त्यानंतर आपल्याला 7 चेन घालायचे आहेत. आणि आता तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालून मी 4 चेनचं पिकोट तयार करून घेतले. पुढे 1 चेन घालून आपल्याला पुढचा जो पाकळीचा 1 चेनचा गॅप आहे त्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 1 चेन. आता नेक्स्ट पाकळीला आपल्याला 1 चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, 4 चेनचं पिकोट, 1 चेन असं विणकाम करायचं आहे. यानंतर पुन्हा पाकळीच्या दुसऱ्या साईडला खालचा जो 1 चेनचा गॅप आहे त्यामध्ये मी पुढचा डबल क्रोशे विणून घेणार आहे. पुन्हा आपल्याला 1 चेनचा गॅप ठेवायचा आहे. यानंतर नेक्स्ट पाकळीला एक डबल क्रोशे आणि 4 चेनचं पिकोट आणि पुन्हा 1 चेन. यानंतर पाकळीच्या दुसऱ्या साईडला 1 चेनच्या गॅपमध्ये मी फक्त एक डबल क्रोशे घालणार आहे. त्यानंतर 1 चेन. याच पद्धतीने मी पुढची पाकळी सुद्धा विणून घेते. अशाच पद्धतीने प्रत्येक पाकळीला आपण एका साईडला एक डबल क्रोशे, 4 चेनचं पिकोट आणि 1 चेन घालणार आहे आणि पाकळीच्या दुसऱ्या साईडला एक डबल क्रोशे आणि 1 चेन असं विणकाम करणार आहे. यामुळे प्रत्येक पाकळीच्या मागे आपल्याला फक्त एकच पाकळी मिळते. इथे पाकळ्यांची संख्या डबल होत नाही. याच पद्धतीने मी शेवटपर्यंत विणकाम करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया. या राऊंडच्या शेवटी आता आपल्याला पहिल्या ज्या 3 चेन होत्या त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला 9वा राऊंड इथे कंप्लीट झालाय. आता पुन्हा उजव्या साईडला स्लिप स्टिच घालून आपण इथे 4 चेनच्या पिकोटमध्ये आपली पहिली पाकळी तयार करणार आहे. तर या ठिकाणी एकूण 5 डबल क्रोशे, 1 चेन आणि 5 डबल क्रोशे असं विणकाम करून झालेलं आहे. आता इथे जो डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. आता पुढच्या 4 चेनच्या पिकोटमध्ये मी दुसरी पाकळी विणत आहे.
आता इथे पाकळी विणून झाल्यानंतर पुढचा जो आपला डबल क्रोशे येतोय त्या ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या 2 पाकळ्या मी इथे करून दाखवलेल्या आहेत. सेम असंच मी आता शेवटपर्यंत विणकाम करून घेणार आहे. इथे माझ्या 10 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. इथे आपल्याला पहिल्या 6 लाईन फेंट पिंक कलरच्या करायच्या आहेत, त्यानंतर पुढच्या 6 लाईन डार्क पिंक कलरच्या आणि उरलेल्या 4 लाईन आपण ग्रीन कलरने करणार आहे. आता यानंतरची प्रत्येक लाईन आपल्याला फक्त सिंगल पाकळीचीच करायची आहे, तर त्यासाठी 9वी आणि 10वी लाईन मी रिपीट करत जाणार आहे. तर या ठिकाणी माझा हा रुमाल विणून कंप्लीट झालेला आहे. मी पूर्वी एक्सप्लेन केल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, पहिल्या 6 लाईन मी फेंट पिंक कलरच्या केल्यात, नंतरच्या 6 लाईन डार्क पिंक कलरच्या आणि उरलेल्या 4 लाईन मी ग्रीन कलरच्या केल्यात. आणि या ठिकाणी फक्त 2च वेळा आपण पाकळ्यांची संख्या डबल केलेली आहे. इथे दुसऱ्या आणि चौथ्या लेअरमध्ये आपल्या पाकळ्या डबल झालेल्या आहेत. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला फक्त 24च पाकळ्या मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा रुमाल इथे कंप्लीट झाला आहे. याला तुम्ही टेबल क्लॉथ म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीचे आसन म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.